नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गोष्ट ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते, पण गोष्ट सांग असं म्हटलं की जरा टेन्शन येतं, नाही का? म्हणजे कोणती गोष्ट सांगायची? राजा राणीची गोष्ट, जंगलातल्या वाघ सिंहाची गोष्ट, की गोष्ट ऐकणाऱ्या मुलामुलींच्या वयाच्या दुसऱ्या एखाद्या काल्पनिक मुलामुलीची गोष्ट? मग विचार आला, शब्दांची गोष्ट सांगूया का? हो, शब्दांची ही गोष्ट असते, कहाणी असते, प्रवास असतो. त्यांच्या खूप गमती जमती असतात. एरवी शब्दाचा अर्थ, इतिहास वगैरे सांगणाऱ्या शास्त्राला व्युत्पत्तीशास्त्र असं भारदस्त नाव आहे. पण आपण मात्र शास्त्राच्या गंभीर क्षेत्रात न शिरता काही गमती बघूया. आता हेच बघा ना, ससेमिरा हा शब्द आपण बातम्यांमध्ये खूप वेळा ऐकतो. चौकशीसाठी ससेमिरा मागे लागला आहे. ससेमिरा शब्दाचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणं. पण या शब्दाचा अर्थ असा का? ससेमिरा आणि ससे यांचा काही परस्पर संबंध आहे का? तर नाही. त्या शब्दाची एक वेगळीच कहाणी आहे. खूप छान गोष्ट आहे. शब्दाची गोष्ट तर आहेच, पण मैत्रीची ही गोष्ट आहे. ऐकूया. एकेकाळी वैशाली नावाच्या राज्यावर नंद नावाचा राजा राज्य करत होता. तो न्यायी आणि लोकाभिमानी होता. त्याची राणी भानुमती आणि मुख्यमंत्री शारदानंद होता. बुद्धिमत्तेने तो इंद्राच्या ब्रह्मस्पतीसारखा ज्ञानी होता. पण एखाद्या अगदी किरकोळ कारणावरून राजाने त्याला राज्यातून हद्दपार केलं. काही दिवसांनी राजाचा मुलगा जयपाल प्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलात गेला. अनेक जनावरं मारल्यानंतर त्याच्या नजरेस एक कृष्णसार म्हणजे काळं हरण पडलं. त्याचा पाठलाग करताना तो एकटाच दाट जंगलात शिरला. सैन्य मागे राहिलं आणि हरण नजरेआड झालं. थकलेला राजपुत्र एका तलावाजवळ पोहोचला. घोडा झाडाला बांधून तो पाण्याजवळ गेला आणि पाणी पिऊन सावलीत विसावा घ्यायला बसला. तेवढ्यात समोर एक भयंकर वाघ दिसला, चित्रक नावाचा. घोडा भीतीने दोर तोडून शहराकडे पळाला आणि राजपुत्र जीवाच्या आकांताने झाडावर चढला आणि वर पोहोचल्यावर पाहतो तर तिथे एक अस्वल आधीच बसलेलं. आता काय करायचं? पण अस्वल दयाळू होतं. ते म्हणालं, राजकुमारा, घाबरू नकोस. तू माझ्या आश्रयाला आला आहेस. मी तुला काहीही इजा करणार नाही. राजपुत्र म्हणाला, हे अस्वला, शरण आलेल्याचं रक्षण करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. तुझ्यासारख्याची भेट झाली ही किती आनंदाची गोष्ट. अस्वल म्हणालं, तू निर्धास्त राहा. वाघ झाडाखाली येऊन थांबला. रात्र झाली. राजपुत्र थकलेला होता. अस्वल म्हणालं, तू माझ्या मांडीवर झोप. मी तुला धरून ठेवतो. झोपेत खाली पडलास तर धोका आहे. राजपुत्र त्याच्या मांडीवर झोपला. तेवढ्यात वाघ म्हणाला, अरे अस्वला, हा मनुष्य तुझा शत्रू आहे. तो गावाहून इथे येऊन शिकार करतो. आज नाही तर उद्या तुलाही मारेल. त्याला खाली सोड, मी त्याला खाईन आणि निघून जाईन. तूही सुखात राहा. अस्वल म्हणालं, तो माझ्या आश्रयाला आलाय. त्याला धोका देणं महापाप आहे. मी काही झालं तरी त्याला सोडणार नाही. थोड्या वेळानं अस्वल म्हणालं, आता मी थोडा वेळ झोपतो, तू जागा राहा. आणि अस्वल झोपलं. वाघ पुन्हा राजपुत्राला फूस लावू लागला. अरे माणसा, तो अस्वल धूर्त आहे. त्याची नखं तीक्ष्ण आहेत. तो स्वतः तुला खाणार आहे म्हणून तुला जिवंत ठेवतोय. त्याला खाली सोड, मी त्याला संपवतो आणि तू सुरक्षित राहशील. या वेळेला राजपुत्र वाघाच्या शब्दांना फसला आणि अस्वलाला ढकलून दिलं. आता गोष्टीतही बघा, अस्वलासारखा हिंस्त्र प्राणी सुद्धा विश्वासू असतो, पण माणसाचा मात्र भरोसा देता येत नाही. मैत्री आणि विश्वास जपायला हवं. हेच ही गोष्ट सांगते. बघा, आता गोष्टीत एक वेगळंच वळण येतंय बरं का. राजपुत्र अस्वलाला ढकलतो, पण अस्वल काही खाली पडत नाही. त्याने दुसऱ्या फांदीला घट्ट धरलं. ते पुन्हा वर आलं आणि म्हणालं, अरे नीच मनुष्य, तू ज्या प्राण्याने तुला वाचवलं त्याचाच विश्वासघात केलास. आता तुझ्या पापाचं फळ तुला भोगावं लागेल. मी तुला शाप देतो. तू ठार वेडा होऊन सतत ससेमिरा ससेमिरा असं उच्चारत राहशील. इतक्यात माणसांची चाहूल लागली म्हणून वाघ पळाला आणि अस्वलही पळालं. राजपुत्राला शोधत सैनिक आले होते. त्यांना झाडावर बसून ससेमिरा ससेमिरा असं बडबडणारा राजपुत्र दिसला. राजाने अनेक वैद्य बोलवले, पण कोणीच इलाज करू शकलं नाही.
मग राजा म्हणाला, जर माझा मंत्री शारदानंद इथे असता तर त्याने नक्कीच काहीतरी उपाय काढला असता. त्यांनी आपल्या मंत्र्याला शोधून काढलं, त्याची माफी मागितली. शारदानंद म्हणाला, माझी मुलगी खूप हुशार आहे, तिला पाहू द्या, ती काहीतरी उपाय काढेल. राजाने हे मान्य केलं. राजपुत्र त्या मुलीपुढे बसला. तोंडून ससे मिराचा पाढा सुरूच होता. शारदानंदाच्या मुलीने निदान केलं. अस्वलाने त्याला हा शब्दातून शाप दिला होता. ससेमिरा हा खरं तर एक शॉर्ट फॉर्म होता, म्हणजे एक गूढ मंत्र किंवा सिक्रेट फॉर्म्युला म्हणतात ना तसं. खरं तर ही 4 श्लोकांची अद्याक्षरं होती आणि ते 4 श्लोक जर राजकुमाराने ऐकले आणि त्याचा अर्थ ध्यानी घेतला तर ह्या शिक्षेतून, या शापातून त्याची सुटका होऊ शकणार होती. आता स अक्षराने सुरू होणारा हा पहिला श्लोक. सद्भाव प्रतिपन्नानां वंचने का विदग्धता, अंकमारुह्य सुप्तानां हंतुः किम नाम पौरुषम. आता जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याला धोका देण्यात कसली हुशारी, जो आपल्या मांडीवर डोकं ठेवून खुशाल झोपला आहे त्याला हानी पोहोचवण्यात कोणता पुरुषार्थ आहे. हा श्लोक ऐकताच राजपुत्राने स अक्षर म्हणणं सोडून दिलं. आता तो सेमिरा असं म्हणू लागला. से अक्षराने सुरू होणारा श्लोक तिने उच्चारला. सेतुम गत्वा समुद्रस्य गंगासागर संगमे ब्रह्म हत्यापि प्रमुच्यते मित्रदोही न मुच्यते. जो मित्राचा विश्वासघात करतो तो गंगासागरात स्नान करूनही त्या पापातून मुक्त होत नाही. आता राजपुत्र फक्त मीरा मीरा म्हणू लागला. आता मी अक्षराने सुरू होणारा श्लोक त्या मुलीने म्हटला. मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः ते नरा नरकम यांती यावश्चंद्र दिवाकरव. म्हणजे जोवर आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर हेच सत्य आहे की मित्रद्रोही, कृतघ्न आणि विश्वासघातकी माणसं नरकातच जाणार. आता राजपुत्र फक्त रा असं म्हणू लागला. आता रा अक्षराने सुरू होणारा श्लोक. राजेंद्र निजपुत्रस्य यदि कल्याणमिच्छसि देही तस्मै ज्ञानमेकम मित्र सन्मानम करू. म्हणजे हे राजे, जर तुला तुझ्या पुत्राचं कल्याण हवं असेल तर त्याला नीट शिकव की मित्रांचा नेहमी सन्मान करावा. हे ऐकताच राजपुत्र पूर्ण शुद्धीत आला. त्याने स्वतःचा संपूर्ण अनुभव राजाला सांगितला आणि त्याला त्याची चूकही लक्षात आली. राजाने शारदानंदाला सन्मानाने पुन्हा मंत्रिपद दिलं आणि त्याच्या त्या बुद्धिमान कन्येचा राजपुत्राशी विवाहही संपन्न झाला. पंचतंत्रातली ही गोष्ट, त्या गोष्टीतला तो ससेमिरा हा मंत्र मराठीत ससेमिरा मागे लागणे या अर्थी अवतरला. आता आज ही गोष्ट आपल्याला माहीत नसते किंवा माहिती असली तरी आपण विसरलेलो आहोत, पण किती छान गोष्ट आहे ना ही. अशीच आणखी एक म्हणीची नसलेली गोष्ट सांगते. आता तुम्ही म्हणाल नसलेली गोष्ट म्हणजे, तर व्युत्पत्ती हे कसे गमतीशीर शास्त्र आहे बघा. इथे अर्थ लावला जातो खरा, पण त्यात अनेकदा सत्य आणि कल्पना इतक्या बेमालूम मिसळतात की खरं काय आणि खोटं काय हे कळूच नाही. आता हेच बघा, पुराणातली वांगी पुराणात अशी म्हण आपल्याकडे आहे. आता कुठल्या पुराणात वांग्याची भाजी सांगितली होती असा प्रश्न आपल्याला पडतो. तर एके ठिकाणी याची गोष्ट वाचली. म्हणजे एक पुराणिक बुवा होते, मोठे रंगवून कीर्तन सांगायचे. तर एकदा काय झालं, त्यांची बायको कीर्तनाला आली आणि ते महाभारतातील राजसूर्य यज्ञाचं वर्णन करत होते. आता या यज्ञामध्ये जेवणाच्या पंक्ती कशा होत्या हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. खरं तर हा कथाभाग इतका काही महत्त्वाचा नव्हता, पण पुराणिक बुवांचा स्वार्थ होता. कारण हे कीर्तन ऐकायला त्यांची बायको आली होती ना, आणि बाजारात छान कृष्णाकाठची वांगी आली होती. आपल्या बायकोने वांग्याची रसभरीत भाजी करावी या इच्छेने बुवांनी त्या यज्ञाच्या पंक्तीत वांग्याच्या भाजीचं वर्णन करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ते जेवायला बसले तेव्हा आज पानात नक्की वांग्याची भाजी असणार असं त्यांना वाटलं, पण बायकोने कुठली तरी पालेभाजी वाढली. त्यांनी बायकोला विचारलं, अगं काल एवढं वांग्याच्या भाजीचं वर्णन केलं, मला वाटलं तुम्ही वांग्याची भाजीच कराल. बायको म्हणाली, छे हो, हे तुमचे असले कोड्यातले बोलणे मला कुठले कळायला. तुमची पुराणातली वांगी पुराणात.
छान आहे की नाही ही गोष्ट? पण खरी गंमत पुढेच आहे. मुळात या म्हणीत वांगीच नाहीत. तर इथे शब्द किंचित बदललाय. इथे वांग्याच्या भाजीचा काहीही संबंध नाही. कीर्तनकार पुराणिक आपला मुद्दा समजावून सांगताना पुराणातली उदाहरणं नेहमीच देतात. आता उदाहरण देणं याला वानगी देणं असा शब्द आहे. आपण जसं उदाहरणार्थ असं म्हणतो की नाही, तसंच वानगी दाखल असंही म्हटलं जातं. अर्थातच पुराणातल्या गोष्टी या जुन्या काळातल्या, त्यामुळे काळ बदलल्यावर त्या किती लागू पडणार. आणि शेवटी पुराण हे पुस्तक आणि त्यातली उदाहरणं पुस्तकी. प्रत्यक्ष आयुष्यात ती उपयोगी पडतीलच असं काही नाही. या अर्थी पुराणातली वानगी पुराणात, तिथे वांग्याचं भरीत वा भाजीचा काहीही संबंध नाही. आहे ना गंमत? आता आज सांगितलेल्या या शब्दांच्या कहाण्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला अशा काही वेगळ्या कहाण्या माहिती असतील किंवा कुठल्या वेगळ्या म्हणींची माहिती हवी असेल तर त्याचीही नोंद प्रतिक्रियेमध्ये करा. आणि असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच बघायला मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.